दीप न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। भारतावर समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता, नौदल प्रमुख सुनील लांबा। भारताची कांगारूवर 8 धावांनी मात, वनडेतला 500वा विजय। ढगाळ वातावरणामुळे आंबा पीक धोक्यात, रत्नागिरी वाहतूक पोलिसांकडे आता बॉडी ऑन कॅमेरा। जिल्ह्यातील 2,500 शिक्षकांच्या बदल्या, मागील 10 वर्षात महाराष्ट्रातील 101 जवान शहीद आणि महिला दिनी दीपवाहिनी करणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान। सविस्तर वृत्त। जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचं भयावह रूप सगळ्यांनीच पाहिलं आहे। भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचा त्या दहशतवाद्यांना पाठिंबा आहे। दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। समुद्रमार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात अशी शक्यता नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी बोलून दाखवली। संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात नौदल प्रमुख लांबा बोलत होते। एका देशाने पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचे परिणाम भारत भोगत आहे असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। 3 आठवड्यांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं भयावह रूप सगळ्यांनीच बघितलं आहे। भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचा दहशतवाद्यांना पाठिंबा आहे। इंडो पॅसिफिक क्षेत्रातील देशांना गेल्या काही वर्षात दहशतवादाची मोठी झळ बसली आहे। जगातील काही देशच यातून वाचले आहेत। आता दहशतवाद वैश्विक पातळीवर पोहोचला आहे, यामुळे धोका अधिकच वाढत आहे असंही ते म्हणाले। अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या नागपूरमधील वनडे सामन्यात भारताचा 8 धावांनी विजय झाला। भारताने ऑस्ट्रेलियासमोर 151 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, पण ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 242 धावांवर रद्द झाला। कुलदीप यादवने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर बुमराह यांनी विजय शंकरने प्रत्येकी 2 गडी बाद केले। या विजयामुळे 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली। भारताचा वनडे सामन्याच्या कारकिर्दीतला हा 500वा विजय आहे। 500वा विजय नोंदवणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे। कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावत 116 धावा केल्या। कोहलीच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियासमोर 251 धावांचं लक्ष्य ठेवता आलं। कोहली खालोखाल भारताकडून विजय शंकरने 46 धावा केल्या। प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून मार्कस स्टायनिसने सर्वाधिक 52 धावा केल्या। पीट हँड्सकॉम्बने 48 धावांचं योगदान दिलं, तर उस्मान ख्वाजाने 38 आणि कर्णधार ॲरॉन फिंचनने 37 धावा केल्या। स्कोअर कार्ड ऑस्ट्रेलियाचा विजय दृष्टीपथात असताना भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या 5 षटकात ऑस्ट्रेलियाला एकामागून एक असे 5 झटके दिले। अखेरच्या षटकापर्यंत हा सामना रंगला। कोकणात सर्वत्र गेल्या 2-3 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे बहरू लागलेले आंबा पीक धोक्यात आले आहे। या वातावरणाचा भाजीपाल्यावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे। थंडीच्या सुरुवातीलाच आंबा पिकासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्यामुळे आंब्याला मोहर चांगल्या प्रकारे आला होता, तसेच कैऱ्याही तयार झाल्या होत्या। परंतु अचानक वातावरण बदलल्यामुळे मोहर काळवंडला असून कैऱ्याही गळून पडत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणीचा मार्ग अवलंबून आंब्याचा मोहर, कैऱ्या वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। आंब्याप्रमाणेच भाजीपाला पिकावरही या ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची भीती शेतकरी बागायतदारांनी व्यक्त केला। शेवग्याच्या शेंगाही यावर्षी चांगल्या प्रकारे आलेल्या असताना ढगाळ वातावरणामुळे हा मोहर गळू लागला आहे। वाल, पावटा, चवळी, कलिंगड व अन्य पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे। आंबा पिकाबरोबरच काजू पिकावरही यावर्षी परिणाम जाणवत आहे। बदलत्या वातावरणाचा हा परिणाम म्हटले जात आहे। रत्नागिरी वाहतूक पोलिसांना दैनंदिन कामात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बॉडी ऑन कॅमेरे जिल्हा नियोजनामधून उपलब्ध झाले आहेत। ट्रॅफिकचे नियम पाळण्यावरून वाहन चालक व पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतात, पण आता या कॅमेऱ्यांमुळे त्याला वचक बसणार आहे। शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, तसेच कारवाईत पारदर्शकता यावी यासाठी हे कॅमेरे देण्यात आल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले। या कॅमेऱ्यांमुळे
कटू प्रसंग टाळता येतील, घटनेची सत्यताही स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. प्राथमिक टप्प्यात 7 कॅमेरे वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळाले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षक बदल्या अखेर मार्गी लागल्या आहेत. सुमारे 2,500 प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे मेमो काल दुपारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पंचायत समितीकडे पाठवण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी बदल्यांचे काम मार्गी लावण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 2,500 शिक्षकांच्या बदल्यांचे मेमो जिल्हा प्रशासनाला मंगळवारी दुपारी ऑनलाईन प्राप्त झाले. हे आदेश प्राप्त होताच शिक्षण विभागाचीही धावपळ उडाली. यानंतर हे मेमो तात्काळ त्या तालुक्यांकडे रवाना करण्यात आले. या बदल्यांमध्ये 9 तालुक्यातील 500हून अधिक शिक्षकांना आपल्या तालुक्याबाहेर जावे लागणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील 136 व चिपळूणमधील 230 शिक्षकांना तालुक्याबाहेर जावे लागणार आहे. 2018-19च्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शिक्षकांना मुक्त केले जाणार असून दुसऱ्याच दिवशी त्यांनी नवीन शाळेत रुजू व्हावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील 44 जवान शहीद झाले आहेत. त्यापैकी 33 जवान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत असल्यापासून शहीद झाले आहेत. 51 जवान 20% ते 70% अपंग झाले आहेत. जम्मू काश्मीर विषयक मोदी सरकारचे धोरण आक्रमक आहे, त्यामुळे जवानांची अधिक हानी झाली असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या टीमने माहिती अधिकाराचा वापर केला. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातील किती जवान शहीद झाले याची माहिती मिळावी यासाठी राज्य सैनिक कल्याण विभागाकडे माहिती अधिकारामार्फत मागणी करण्यात आली होती. 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही माहिती मिळाली आहे. 1 जून 2009 ते 31 मे 2018 पर्यंतची ही आकडेवारी आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दीपवाहिनीच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे हे खरे खूपच चॅलेंजिंग आहे. मात्र समाजातील काही महिला हे चॅलेंज स्वीकारून समाजात असे काही कर्तृत्व गाजवतात की त्यांच्या कर्तृत्वाची दखल कोणाला तरी घ्यावीच लागते. याच भावनेतून दीपवाहिनीने हा उपक्रम सुरू केला असून महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला जाणार आहे. महिला दिनी ज्या महिलांना सन्मानित केले जाणार आहे त्यामध्ये कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले चिरणीचे सुपुत्र सुधीर आमरे यांच्या मातोश्री मंदा आमरे, कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारे कीर्तनकार मोरे, जगाला ओम शांती मार्ग दाखविणाऱ्या गीताबेन, ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची मनोभावे सेवा करणाऱ्या लवेल येथील डॉक्टर योगिता चांदिवडे, कुंभार समाजाच्या राज्य कार्यकारिणीच्या महिला अध्यक्षा रसिका खेडेकर यांच्यासह अन्य काही महिलांचा समावेश आहे. शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 3:30 वाजता रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाला थोर समाजसेवक दादा इदाते, खेडचे प्रांताधिकारी अविश कुमार सोनोने, खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव, खेडच्या पोलीस निरीक्षका सुवर्णा पत्की, दीप नेटवर्कचे चेअरमन बिपिनदादा पाटणे आदी उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे चाचपडत असलेला जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभार येथील नव्या व जुन्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील कुरबुरीमुळे आता आणखीन संकटात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालयात नव्याने हजर झालेल्या 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वत्र ड्युटी न दिल्याचा भडका काल उडाला. रुग्णालयात नव्याने हजर झालेल्या 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र ड्युटी न दिल्याचा भडका काल उडाला. या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र उगारल्याने जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाच्या पायाखालची वाळू चांगलीच सरकली असल्याचे बोलले जात आहे. कामाच्या तणावाखाली
वावरणाऱ्या नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे। निवडण्यात आलेल्या चुकीच्या जागा, शेतकऱ्यांचा मिळालेला अल्प प्रतिसाद, आवश्यक तितकी न झालेली प्रसिद्धी, राजकारण्यांमधील अंतर्गत मतभेद आणि ठराविक मंत्रिमंडळाचे डेरे यामुळे रत्नागिरीमधील कृषी प्रदर्शन केवळ देखावा ठरल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला हा एक संशोधनाचा विषय बनला आहे। शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतीमालाची विक्री व्हावी, त्या मालाची जनतेपर्यंत माहिती व्हावी, तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ तयार व्हावी, यातून शेतकरी ते व्यापारी थेट संपर्क अशा अनेक हेतूकरिता हे प्रदर्शन भरविले जाते। यंदाही 1 ते 5 मार्च पर्यंत जिल्हा कृषी विभागामार्फत प्रदर्शन आयोजित करण्यात आले। यामधून शेतकऱ्यांचे भले होण्याऐवजी काहींनी आपले भले करण्याचा प्रयत्न केल्याचे आता म्हटले जात आहे। रत्नागिरीचे 12 वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना एका खांबामध्ये पुडीत बांधून ठेवलेले 6 पुरातन नाणी आढळून आली आहेत। दुरुस्ती दरम्यान मंदिराचे जुने खांब बदलताना एका खांबामध्ये 3 शिवकालीन व 3 ब्रिटिशकालीन अशी एकूण 6 नाणी सापडली आहेत। मंदिर बांधकामाच्या वेळेला एखाद्या भक्ताने किंवा प्रथा म्हणून ही नाणी ठेवलेली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे। सुमारे 300 वर्षापूर्वी ही भैरी मंदिराची उभारणी झाली। त्यानंतर 1833 मध्ये या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते। 1833 मध्ये केलेल्या बांधकामाची दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते। यामध्ये 1 फूट बाय 4 फुटाचे 6 खांब व त्यावरील सर्व सांगड बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। यासाठी जुने खांब बदलताना ही नाण्यांची पुडी खांबाच्या खोबणीत आढळून आली। या मंदिराच्या 1833 मधील जीर्णोद्धाराच्या वेळी एखाद्या भक्ताने किंवा काही धार्मिक विधीचा भाग म्हणून ही नाणी खांबाच्या खोबणीत ठेवली गेली असावीत असा अंदाज आहे। खांबामध्ये आढळलेल्या नाण्यांमध्ये 3 शिवकालीन नाणी आहेत। मुंबई विद्यापीठ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे। या संपामध्ये रत्नागिरीतील 61 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत। या संपामुळे महाविद्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे। झोपच सोंग घेऊन कर्मचाऱ्यांना संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या शासनाला धडा शिकवण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। दिनांक 7 डिसेंबर 2018 व दिनांक 16 फेब्रुवारी 2019 चा अन्यायकारक कर्मचारी विरोधी शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। हा निर्णय रद्द न झाल्यास सर्वांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले। खेड तालुक्यातील फुरुस मोहल्ला येथून 32 वर्षीय महिला आपल्या 11 वर्षीय मुलासह बेपत्ता झाली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। 1 मार्च 2019 रोजी ही महिला आपल्या घरातून मुलासह बेपत्ता झाली आहे। खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड दापोली मार्गावरील फुरुस मोहल्ला येथे राहणारी दलीला परकार ही 32 वर्षीय महिला आपला 11 वर्षीय मुलगा रेहान याच्यासह घरातून बेपत्ता झाली आहे। ही महिला पेशाने शिक्षिका असून जाण्यापूर्वी तिने बेडरूम मध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले। तिचे सासरे अहमद परकार यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केली। खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन अँड इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या प्रावीण्य परीक्षेत उज्ज्वल यश संपादित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल 75,000 रुपयाचे रोख पारितोषिक मिळवणाऱ्या कुमारी मिताली उदय गिल्डा हिचा खेड शहर शिवसेनेच्या वतीनं गौरव करण्यात आला। यावेळी शिवसेना खेड शहर प्रमुख निकेतन पाटणे, नगरसेवक प्रज्योत तोडकरी, विभाग प्रमुख
परेश चिखले, माजी नगरसेवक मिनार चिखले, उपविभाग प्रमुख प्रशांत मिर्लेकर, माजी उपनगराध्यक्ष रामूशेठ गिल्डा, खेड शहर ग्राहक कक्ष संघटक संदीप करवा, उपशाखा प्रमुख कौशल जाडकर, ऋषिकेश तोडकरी, मानस कानडे, प्रतीक गिल्डा उपस्थित होते। कुमारी मिताली उदय गिल्डा ही खेडमधील ज्ञानदीप विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे। खेड शहर शिवसेनेच्या वतीनं कुमारी मिताली हिचे पालक व शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडी। भारतावर समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता नौदल प्रमुख सुनील लांबा। भारताची कांगारूवर 8 धावांनी मात, वनडेतला 500वा विजय। ढगाळ वातावरणामुळे आंबा पीक धोक्यात, रत्नागिरी वाहतूक पोलिसांकडे आता बॉडी ऑन कॅमेरा। जिल्ह्यातील 2,500 शिक्षकांच्या बदल्या। मागील 10 वर्षात महाराष्ट्रातील 101 जवान शहीद। आणि महिला दिनी दीपवाहिनी करणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।